ओम नमो नारायणाय. नमस्कार. पूर्वी श्रीमद भागवत कथेतल्या कृष्णकथा ऐकताना काही दत्तभक्त श्रोत्यांनी विचारलं, ताई, आम्हाला कृष्णकथेप्रमाणेच दत्तकथा ऐकवाल का? दत्त महाराजांचे अनेक अवतार आहेत. त्यातल्या 7 अवतारांच्या कथा 7 दिवसात सांगून कृष्णकथेसारखाच दत्तकथा सप्ताह आपण करूया का? माझे वडील दत्तभक्त, त्यामुळे घरात माझ्या लहानपणापासून दत्तभक्ती होतीच. मलाही ती संकल्पना आवडली आणि अनेक ग्रंथांमधून श्री दत्तकथेचे हे मोती वेचले. तेच आजपासून आपल्या हाती देणार आहे. श्री दत्त हे गुरूंचे गुरु. हे गुरुतत्व सर्व चराचर सृष्टीत भरून राहिले आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाचे सद्गुरू हे दत्त महाराजांचेच रूप. मायेच्या बाजारात हरवलेल्या अज्ञानी जीवाला आपल्या बोटाला धरून प्रसंगी कडेवर घेऊन यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, म्हणजे जिथे पोचल्यावर परत येणं नाही अशा त्याच्या घरी घेऊन जाणारे हे सद्गुरू म्हणजेच दत्त महाराज. त्रिमूर्ती दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, सद्गुरू शंकर महाराज, साईबाबा आणि आपल्या सर्वांचे आजोबा थोरले स्वामी महाराज, अर्थात परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, या सर्वांच्या काही निवडक कथा आता आपण ऐकणार आहोत. यातल्या बऱ्याच कथा आपल्याला माहीत असतीलच, पण मला खात्री आहे कृष्णकथा ऐकताना जसं मन कधीच भरत नाही, अजून ऐकावं वाटतं, तशाच या दत्तकथाही आपल्याला परमानंद दिल्याशिवाय राहणार नाहीत. असो, चला तर मग ऐकूया श्री दत्तकथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम गुरु आई आणि वडील, तसेच माझ्या सद्गुरू माऊलीला आणि त्या परमपिता परब्रह्म भगवान श्रीकृष्णाला नमन करून गुरुदेवांचे महात्म्य सांगणाऱ्या या श्री दत्तकथा ग्रंथाला मी सुरुवात करते. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये भगवंत सांगतात, माझे राहण्याचे वसतिस्थान हे माणसाचे हृदय आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयात तो भगवंत राहत असला तरी त्याची भेट, त्याचं दर्शन, त्याची ओळख मात्र सर्वांनाच होत नाही. कारण भगवंताने माणसाला त्याचा पत्ता तर सांगितला, पण त्या पत्त्यावर जायचं कसं हे सुरुवातीला त्याच्याशिवाय कोणाला माहीत असणार. म्हणून त्याच्या घराकडे जाणारी वाट दाखवण्यासाठी, मार्गातल्या खाणाखुणा सांगण्यासाठी त्याने स्वतःच पृथ्वीवर यायचं ठरवलं. पण पृथ्वीवर यायचं तर कोणत्या रूपात? ज्याने आपल्या घरी यावं असं त्याला वाटत होतं त्या माणसाला त्याच्या भाषेतच सांगणे गरजेचं होतं. म्हणून त्याने माणसाचं देह धारण करायचं ठरवलं. परंतु त्यात एक मोठी अडचण निर्माण झाली. कारण हा पडला तेजाचा गोळा, त्याचं तेज धारण करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असणार? म्हणून त्याने आपल्याच तेजाच्या अंशाने प्रथम त्याचे आईवडील पृथ्वीवर पाठवले. ब्रह्मदेवांचे सात्विक तप त्यांच्या दुसऱ्या पुत्राच्या रूपाने प्रगट झाले. तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेल्या या पुत्राचे नाव ब्रह्मदेवांनी अत्री असे ठेवले. आणि साक्षात चितशक्ती परांबिका कर्दम ऋषींची दुसरी कन्या म्हणून पृथ्वीवर प्रगटली. तिला जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा पदार्थाबद्दल असूया नव्हती, म्हणून तिचे नाव अनसूया असे ठेवले गेले. हेच त्या जगदीश्वराचे पहिले आईवडील झाले. ब्रह्मदेवांच्या इच्छेनुसार त्या दोघांचा विवाह झाला. पुढे ब्रह्मदेवांच्याच आज्ञेने त्या दोघांनी संतान प्राप्तीसाठी तप केले. त्या परब्रह्माचीच पुत्ररूपाने प्राप्ती व्हावी हा त्यांच्या तपाचा हेतू होता. किंबहुना तो त्या परमात्म्याचाच संकल्प होता. कारण त्याला माणसावरच्या करुणेपोटी माणसाचा वाटाड्या म्हणून पृथ्वीवर यायचे होते. त्या जगदीश्वराची आराधना करत असताना अत्री अनसूयांसमोर ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश असे तिघेही देव प्रगट झाले. तेव्हा ऋषींनी विचारले, मी तर एकाचे ध्यान केले, मग आपण तिघे कसे काय आलात? तेव्हा ते तिघेही हसून म्हणाले, तू ज्या एकाचे ध्यान केले ते आम्हीच आहोत.
आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही पुत्ररूपाने तुझ्या घरी जन्म घेऊ. असे म्हणत असतानाच त्या तिघांच्या जागी चतुर्भुज दत्तात्रय प्रगट झाले. हा त्या व्यापक परमात्म्याचा प्रथम अवतार. त्या दत्तात्रेयांना नमस्कार करून, त्यांची स्तुती करून आणि आशीर्वाद घेऊन अत्री ऋषी आणि अनुसूया माता आपल्या आश्रमात परत आले. त्यानंतर काही दिवसांनी लक्ष्मी, पार्वती आणि सावित्रीने हट्ट केला. तेव्हा सायंकाळच्या वेळी हे त्रिदेव अत्री ऋषींच्या आश्रमात प्रगट झाले आणि त्यांनी मातेला नग्नभिक्षेची मागणी केली. माता अनसूया आपल्या तपस्सामर्थ्याने वस्तूतील किंवा व्यक्तीतील चैतन्याला निद्रित किंवा अर्धनिद्रित अवस्थेत कसे बदलायचे हे जाणत होती. त्या आपल्या तपशक्तीचा वापर करून तिने त्या अतिथींच्या चैतन्याला बाळ रूपात बदलले. त्यामुळे त्या तिन्ही देवांचे रूपांतर लहान बाळांमध्ये झाले. ही तिन्ही बाळे अनसूयेच्या आश्रमात असताना त्यांच्या शक्ती उमा, रमा आणि सावित्री त्यांना शोधायला आल्या. त्यावेळी अनसूयेपुढे पुत्ररूपाने पुन्हा एकदा हा परमात्मा प्रगट झाला. तेव्हा त्याला 2च हात होते. हा द्विभुज दत्त त्या परमात्म्याचा दुसरा अवतार. मी तुमच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेईन असा आशीर्वाद पुन्हा एकदा त्या अनंताने मातेला दिला आणि आपल्या शक्तींसहित तो आपल्या स्वधामाला निघून गेला. पैठण गावात कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेश्येच्या नादी लागला. त्यातच त्याला महारोग झाला. म्हणून वेश्येने हाकलून दिल्यावर तो आपल्या पत्नीकडे परत आला. पतिव्रता पत्नीने त्याचे स्वागत केले. ती त्याची सेवा करू लागली. एक दिवस त्याने पत्नीकडे वेश्येकडे घेऊन जाण्याची मागणी केली. तेव्हा त्याला खांद्यावर घेऊन जात असताना रात्रीच्या अंधारात मांडव्य ऋषींना त्याचा पाय लागला. चोर समजून मांडव्य ऋषींना राजदूतांनी सुळावर लटकावले होते. कौशिकाच्या धक्क्याने ऋषींना वेदना झाल्या. तेव्हा त्यांनी सूर्योदयाबरोबर धक्का देणाऱ्याचा प्राण जाईल असा शाप दिला. तो शाप ऐकून त्या पतिव्रतेने सूर्याला आज्ञा दिली, तू उदयालाच यायचे नाही. 10 दिवस सूर्योदय न झाल्यामुळे पृथ्वीवर हाहाकार उडाला. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवांसहित अनुसूया मातेकडे गेले आणि मातेला घेऊन ते कौशिक ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मणाच्या त्या पतिव्रता पत्नीला समजावून सांगून अनुसूया मातेने सूर्योदय घडवून आणला आणि आपल्या तपस्सामर्थ्याने त्या ब्राह्मणाला पुन्हा जिवंत आणि सुस्वरूप केले. तेव्हा सर्व देवांनी मिळून मातेला वर दिला, तो परब्रह्म परमात्मा तुझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घेईल. वरील तिन्ही वर खरे करण्यासाठी आपलं स्वतःचंच दान त्या परमात्म्याने अनसूया मातेला द्यायचं ठरवलं आणि स्वेच्छेने गर्भवासाचा स्वीकार केला. आणि मार्गशीर्ष महिना, पौर्णिमा, बुधवार, मृग नक्षत्रावर प्रदोषकाळी हा जगन्नियंता आपल्या मातापित्यांपुढे तिसऱ्यांदा प्रगट झाला. त्यावेळी त्याला 6 हात होते. त्यापैकी खालच्या हातात माला व कमंडलू, मधल्या हातात त्रिशूळ आणि डमरू आणि वरच्या हातात शंख आणि चक्र होते. आम्ही तिघे एकरूप आहोत हे दाखवण्यासाठी हे रूप प्रसन्न वदनाने 1000 मातांचे वात्सल्य डोळ्यात घेऊन तो त्यांच्या पुढे प्रगटला. हा त्या परमात्म्याचा तिसरा अवतार. हाच तो करुणा अवतार, वात्सल्यमूर्ती अत्रिनंदन दत्तात्रय, जो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. आईवडिलांनी जेव्हा पुत्रसुखाची, त्याच्या लालनपालनाची इच्छा प्रगट केली, तेव्हा हा 3 बाळांच्या रूपाने त्यांच्या आश्रमात राहू लागला. पहिला ब्रह्मदेवाचा अंश तो चंद्र झाला. तो चंद्रमंडळात निघून गेला. दुसरा रुद्राचा अंश दुर्वास ऋषी झाले. ते जगाच्या कल्याणासाठी तप करायला चालते झाले. तिसरा विष्णुरूप दत्त म्हणून त्यांच्याजवळ राहिला. आपल्या बाललीलांनी मातापित्यांना भरपूर सुख देऊन जगत कल्याणाचे कार्य करण्यासाठी पुढे तोही बाहेर पडला. या अवताराची त्यांनी समाप्ती केली नाही.
या पृथ्वीवर आजही ते फिरत आहेत. दत्त हे त्यांचे नाव. आपल्या भक्तांना ते स्वतःचे दान देऊन टाकतात, म्हणून ते दत्त. फक्त स्मरणाने प्रसन्न होणारे हे दैवत. स्मरतुर ग्रामे. तुम्ही हृदयातून दत्ता, दिगंबरा म्हणून हाक मारा की लगेच ते तुमच्यासमोर प्रगट होतात. यांना दुसरे काही लागत नाही. फक्त सुमनाने केलेले त्यांचे स्मरण त्यांनी भक्तांच्या हाकेला तात्काळ ओदायला पुरे होते. कासवी जशी फक्त स्मरणाने आपल्या पिलांचे पोषण करते, तसेच फक्त आठवणीनेच ते भक्तांचे भवताप दूर करतात. असे म्हणतात, कलियुगात देवी, गणेश आणि दत्त ही ते 3 दैवते भोग आणि मोक्ष प्रदान करणारी आहेत. अत्रिनंदनाचा अवतार जरी त्रेतायुगात झाला असला तरी आजही अनेक भक्तांना ते सशर्य दर्शन देतात. ह्या अवतारात ते अवधूत वेशाने वावरत असतात. कधी दिगंबर, कधी मद्यपी, तर कधी विषयासक्त. त्यामुळे सामान्य माणसांना त्यांचा थांगपत्ता लागत नाही. कदाचित तुम्ही आम्ही सुद्धा त्यांना पाहिलं असेल आणि नाक मोडून पुढेही गेलो असो, कारण ज्याच्यावर कृपा करायची त्यालाच ते आपलं स्वरूप दाखवतात. असे म्हणतात की ईश्वराची कृपा झाली तरच सद्गुरूंची भेट होते. सद्गुरू हृदयात राहणाऱ्या परमात्म्याची जीवाशी भेट घालून देतात. ह्या जगाचे आदिगुरू श्रीमन्नारायण हे नारायणच माणसाच्या अत्यंतिक करुणेपोटी पुन्हा पुन्हा या पृथ्वीवर येतात आणि सर्वं विष्णुमयम जगत ह्या उक्तीचा अनुभव माणसाला करून देतात. अत्रिनंदन हे आद्यगुरू. माता अनसूया, सहस्रार्जुन, अलर्क, यदू, प्रल्हाद, परशुराम, नवनाथ, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज यासारख्या उत्तम अधिकारी शिष्यांना हृदयातला त्यांच्या घराचा पत्ता त्यांनी सांगितला नव्हे, त्यांना हाताला धरून ते आपल्या घरी घेऊन गेले. पृथ्वीवर वाटाड्या म्हणून अवतरलेले त्या नारायणाचे हे प्रथम स्वरूप सद्गुरू माऊलीच्या रूपातले परम कारुण्यमूर्ती श्री दत्त महाराज. दत्त महाराजांनी हा अवतार तसाच ठेवला आणि कलियुगातला प्रथम पूर्ण अवतार म्हणून ते आंध्र प्रदेशातल्या पिठापूर गावात पुन्हा प्रगट झाले, श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने. या अवतारात त्रेतायुगातला त्यांचा भक्त विष्णुदत्त व त्याची पत्नी ह्या दोघांचा आईवडील म्हणून त्यांनी स्वीकार केला. तेच श्रीपादांचे आईवडील अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी. श्रीपाद कुरवपुरात कृष्णा नदीत गुप्त झाले. ते चिरंजीव आहेत, त्यामुळे हाही अवतार त्यांनी संपवला नाही. श्रीपाद हे परम वात्सल्यमूर्ती आजही आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी पिठापूर आणि कुरवपुरात गुप्त रूपाने सदेह राहतात. त्यानंतर महाराष्ट्रात कारंजे या गावी नरसिंह सरस्वती रूपाने ते पुन्हा प्रगट झाले. ह्या अवतारात संन्यास धर्माची दीक्षा घेऊन हिंदू धर्माला पुनरुज्जीवन देण्याचे कार्य त्यांनी केले. वयाच्या 80 वर्षापर्यंत गाणगापूर गावी ते क्षेत्रसन्यासी होऊन राहिले आणि पुढे श्रीशैल्याजवळ कर्दळी वनात निघून गेले. तरी खऱ्या भक्तांवर कृपा करण्यासाठी गाणगापुरात गुप्तरूपाने ते आजही आहेतच. पुढे 300 वर्ष तपस्समाधीत राहून हिमालयात प्रगट होऊन भारत भ्रमण करत शेवटी अक्कलकोटला स्वामी समर्थ नावाने अनेक भक्तांच्या दुःखाचे निवारण त्यांनी केले. त्याही अवतारात त्यांनी अवधूत वृत्ती धारण केली होती. हा अवतार संपवताना तेथील वटवृक्षात आपली प्राणज्योती विलीन केली. आजही ती ज्योती त्यांच्या अनन्य शरण भक्तांना आश्वासन देते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रीपादांच्याच अवतारात त्यांनी त्यांच्या पुढच्या अवतार कार्यांचे भाकीत केले होते. श्रीपादांच्याच अवतारात त्यांनी चित्रकूट पर्वतावर हनुमंताची भेट घेऊन आपली सर्व शक्ती हनुमंतामध्ये विलीन करून हनुमंताला शिर्डीत प्रगट व्हायला सांगितले होते. तो हा या दत्त महाराजांचा 5वा अवतार
शिर्डीचे साईबाबा. साईबाबांच्याच काळात ह्या योगेश्वराने आणखी एका ठिकाणी आपलं कार्य अवधूत रूपाने पुन्हा एकदा हाती घेतलं. ते म्हणजे पुण्याचे सद्गुरू श्री शंकर महाराज. तसेच भक्त होऊन आपणच आपली भक्ती करणारे, संन्यास धर्माचे कठोर पालन करणारे, पण भक्तांसाठी मृदू मुलायम हृदयाचे आजोबा म्हणजे आपले थोरले स्वामी महाराज. आजही ते प्रत्यक्ष सदेह दर्शन देऊन भक्तांना मार्गदर्शन करत असतात. खरं तर सद्गुरूंच्या रूपाने ज्या देहाच्या माध्यमातून अनेक आर्त जिज्ञासू आणि मुमुक्षू भक्तांना मार्ग दाखवण्याचे कार्य केले जाते, ते देह ह्या दत्तगुरूंचीच रूपे. कारण हरी अनंत, तसेच त्याचे अवतारही अनंत आणि त्याच्या कथाही अनंत. त्या अथांग कथामृत सागरातल्या फक्त थेंबर अमृत कथांचे श्रवण आपण आता करणार आहोत. असं म्हणतात, त्या परमात्म्याला त्याचे लीला वर्णन आणि त्याच्या भक्तांच्या कथा ऐकायला खूप आवडतात. ते ऐकायला तो स्वतः येऊन बसतो. आजपासून आपण रोज एकेका अवताराच्या थोड्या थोड्या कथा ऐकणार आहोत. श्रद्धा आणि भक्ती वाढावी आणि या माणसाच्या जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक व्हावे, हाच या वाचन सेवेचा मुख्य उद्देश आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.